last time we have seen osmosis. What is meant by osmosis? The spontaneous flow of solvent molecule or dilute solution through a semi-permeable membrane into the solution or more concentrated solution is called osmosis. Now we will see osmotic pressure. For this we need a thistle tube. This is called a thistle tube, but this thistle tube is inverted thistle tube. जर का बघितलं तर हा गोल वर असतो आणि ही ट्यूब असते ती खाली असते. आपण हे उलटे केलेले आहे त्याच्यामुळे याला आपण इन्व्हर्टेड म्हणूया. तर दिस thistle tube contain a sugar solution. This is a sugar solution and this thistle tube containing sugar solution is immersed in a container which contain water, that is which is a solvent. Now this container contain water. Now what happen? This water is passed through this is a semi permeable membrane. This is a semi permeable. या thistle tube ला इथं काय आहे? Semi permeable membrane आहे. Now this water is passed through a semi permeable membrane into the sugar solution. Now this sugar solution level increases up to here. लक्षात येते काय आलं? सॉल्व्हंट मॉलिक्यूल काय झाले? पास झाले या thistle tube मध्ये आणि त्याच्यामुळं या वॉटरची जी लेवल आहे ती वॉटरची लेवल इन्क्रीज झालेली आहे अप टू हियर. नाउ दिस लिक्विड क्रिएट ए हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन द thistle tube. हे जे लिक्विड आहे हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करतं? क्रिएट करतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर हे जे लिक्विड आहे सॉल्व्हंट वॉटर जे आहे ते या ट्यूब मध्ये जे येत होतं ते काय केलं जातं या ठिकाणी बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर, म्हणजे या ठिकाणी परत पाठवलं जातं. कशामुळं? या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे. पण जितक्या फास्ट सोल्युशन एंटर होतं त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात काय केलं जातं? बाहेर पुश केलं जातं. आणि एक वेळ अशी येते ऍट ए स्टेज इज डेव्हलप ऍट विच व्हॉट हॅपन दिस हायड्रोस्टॅटिक प्रेशर stop the water molecule come into the thistle tube. एक असं एक वेळ येते की त्यावेळेला काय होतं इथे एवढं प्रेशर तयार होतं की त्यावेळेला हे वॉटर मॉलिक्यूल जे असतात जे thistle ट्यूब मध्ये काय होत असतात एंटर होत असतात ते काय केले जातात? थांबवले जातात. आता हे जे प्रेशर आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर त्याला काय म्हणायचंय तर ऑस्मोटिक प्रेशर. त्यावेळेला नेमकं काय होतं तर इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होतं फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन मध्ये. याचाच अर्थ काय? फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिएक्शन रेट आर इक्वल अँड विच स्टॉप द ऑस्मोसिस अँड दिस प्रेशर इज कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. मग लक्षात आलं? द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप द ऑस्मोसिस इज कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर. याच्यामध्ये जे प्रेशर डेव्हलप होतं की जे ऑस्मोसिस थांबवतं. ऑस्मोसिस म्हणजे काय? तर सॉल्व्हंट पास थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन. ही जी प्रोसेस थांबवतं त्याला म्हणायचंय ऑस्मोटिक प्रेशर. तर हे ऑस्मोटिक प्रेशर जे आहे हे या thistle ट्यूब मध्ये तयार झाले. याचा अर्थ हे जे प्रेशर आहे हे सोल्युशनचं प्रेशर आहे. पण या ठिकाणी सोल्युशनचं प्रेशर कसं आहे तर ज्या वेळेला सोल्युशन आणि सॉल्व्हंट सेमी परमिएबल मेम्ब्रेननं सेपरेट केलेले असतात त्यावेळेला त्या सोल्युशननं जे प्रेशर एक्झर्ट केलेलं असतं ते प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर आहे. डायरेक्ट आपण ओपन या ठिकाणी किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये सोल्युशन ठेवलं आणि त्याचं जे प्रेशर आहे त्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं नाही. ज्या वेळेला सॉल्व्हंट आणि सोल्युशन हे सेमी परमिएबल मेम्ब्रेननं सेपरेट केले जातात आणि त्यावेळेला जे प्रेशर एक्झर्ट होतं की जे ऑस्मोसिस थांबवतं त्याला म्हणायचंय ऑस्मोटिक प्रेशर. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर that stop on osmosis is called osmotic pressure, which is denoted by pi. Now other definition also, hydrostatic pressure is equal to H rho g. H म्हणजे काय तर हाईट ऑफ द लिक्विड कॉलम, म्हणजे या ठिकाणी ही जी
हाईट आहे त्याला म्हणायचं आहे h. रो मीन्स डेन्सिटी ऑफ द सोल्युशन अँड g मीन्स एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर लक्षात आलं ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय आणि ऑस्मोसिस म्हणजे काय. ड्यू टू ऑस्मोसिस या ठिकाणी झाडं जे आहेत ते वरती पाणी शोषून घेतात, मुळाकडून पाणी वरती शोषून घेतात, हे ड्यू टू ऑस्मोटिक प्रेशर. हे त्याचं एक्झाम्पल आहे. किंवा कॅपिलरी ऍक्शन म्हणजे आपण या ठिकाणी कॅपिलरी ऍक्शन म्हणजे जर का एखादी कॅपिलरी आपण पाण्यात बुडवली तर लिक्विड लेवल इन्क्रीज होते, हे सुद्धा काय ड्यू टू ऑस्मोटिक प्रेशर. लक्षात आलं. पॉइंट आहे आयसोटोनिक, हायपरटोनिक अँड हायपोटोनिक सोल्युशन. तर पहिला आहे आयसोटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय तर टू ऑर मोर सोल्युशन्स having same osmotic pressure are said to be isotonic solution. For example, here 0.1 molar urea solution and other is 0.1 molar sucrose solution. This is urea solution and sucrose solution. Both are isotonic with each other. आता या दोघांनाही आयसोटोनिक काय म्हणायचं तर दिस 0.1 मोलार युरिया सोल्युशन अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन हॅव सेम ऑस्मोटिक प्रेशर, that is equal osmotic pressure, and therefore this is called isotonic solution. लक्षात आलं आयसोटोनिकची डेफिनेशन. टू और मोर सोल्युशन्स हॅव्हिंग द सेम ऑस्मोटिक प्रेशर आर कॉल्ड आयसोटोनिक सोल्युशन. आता इथं मी 0.1 मोलार लिहिले आणि इथं पण 0.1 मोलार लिहिले. आता ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी युरिया आणि सुक्रोज हे दोन्ही पण काय आहेत नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत आणि या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सारखं आहे 0.1 मोलार आणि 0.1 मोलार. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जर का आपण कॉन्सन्ट्रेशन जरी सेम असली तरी याचं वॉटर मधलं कॉन्सन्ट्रेशन आहे हे ग्रॅम पर लिटर मध्ये आणि ते काय आहे डिफरंट आहे. म्हणजे युरियाचं 0.1 मोलार सोल्युशन करण्यासाठी W1 ग्रॅम एवढं युरिया डिझॉल्व्ह करावं लागत असेल 1 लिटर मध्ये. पण जर का सुक्रोजचं जर का आपल्याला सोल्युशन करायचं असेल 0.1 मोलारचं तर तिथं W2 ग्रॅम एवढं म्हणजे W1 आणि W2 हे वेगवेगळे आहेत आणि म्हणून इथं म्हटलेले ग्रॅम पर लिटर. हे जे ग्रॅम आहेत हे वेगवेगळे असणार आहे. लक्षात या पद्धतीनं आयसोटोनिक म्हणजे दोन्हीचं ऑस्मोटिक प्रेशर काय असतं सारखं असतं आणि आयसोटोनिक सोल्युशन जे आहेत ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून पास होत दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑस्मोटिक प्रेशर सेम असल्यामुळे देअर इज नो फ्लो ऑफ सॉल्वंट इन आयदर डिरेक्शन. इकडून तिकडं पण सोल्युशन जात नाही आणि तिकडून इकडं पण सोल्युशन येत नाही. तर याला म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन. दुसरं आहे हायपरटोनिक अँड हायपोटोनिक. आता दोन्ही एकदम का घेतलेले आहेत हायपरटोनिक आणि हायपोटोनिक तर या ठिकाणी आपण दोन्हीचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण एकदम बघायचे. तर समजा आपण दोन वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन असलेले किंवा ऑस्मोटिक प्रेशर असलेले दोन सोल्युशन घेतले. या ठिकाणी टू सोल्युशन्स हॅव्हिंग अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर. दोन्हीचं ऑस्मोटिक प्रेशर काय आहे वेगवेगळे. आता दोन्हीचं ऑस्मोटिक प्रेशर वेगळं कधी असणार जर का दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असेल तर. या ठिकाणी 0.5 मोलार सुक्रोज सोल्युशन आहे आणि 0.1 मोलार युरिया सोल्युशन आहे. तर या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे वेगवेगळं. आता दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं याचा अर्थ त्याचं ऑस्मोटिक प्रेशर पण काय आलं वेगवेगळं असणार आहे. तर इथं 0.5 मोलार सुक्रोज सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे याचाच अर्थ त्याचं ऑस्मोटिक प्रेशर पण लोअर आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे याचा अर्थ याचं ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ते हायर आहे याच्यापेक्षा. तर ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे किंवा ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्याला काय म्हणायचंय हायपोटोनिक सोल्युशन. द मोर डायल्यूट सोल्युशन
और लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज कॉल्ड हायपोटोनिक सोल्युशन. आणि 0.1 मोलार युरिया त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर इज कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन. लक्षात येतं, परीक्षेला विचारताना हायपरटोनिक, हायपोटोनिक किंवा आयसोटोनिक याची डेफिनेशन विचारतात किंवा या देताना तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असतं याच्यातलं कुठलं हायपोटोनिक आहे आणि कुठलं हायपरटोनिक आहे हे विचारलं जातं. तर ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे त्याला म्हणायचं हायपोटोनिक, ज्याचं जास्त आहे त्याला म्हणायचं हायपरटोनिक. पॉइंट आहे ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता फॉर डायल्यूट सोल्युशन देर इज ए इक्वेशन पाय इज इक्वल टू n pi is equal to N2RT divided by V. This is the equation for dilute solution. Pi is the osmotic pressure. N2 means number of moles of non-volatile solute. R means gas constant. R ची किंमत इथे किती असणार आहे 0.082 आणि याचे युनिट काय असणार आहे DMQ, म्हणजेच या ठिकाणी लिटर म्हणायचंय. लिटर पर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. आणि T म्हणजे काय ॲब्सोल्यूट टेम्परेचर. V इज द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन DMQ. नाउ दिस N2 अपॉन V, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे आणि V म्हणजे व्हॉल्यूम आहे. आता N2 अपॉन V म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन इन मोलॅरिटी. N2 मीन्स मोल्स ऑफ सोल्यूट इन V लिटर आणि म्हणून या ठिकाणी N अपॉन V म्हणजे या ठिकाणी मोलॅरिटीची डेफिनेशन आपण सांगताना अशी सांगतो आणि म्हणून याला काय म्हणायचंय मोलॅरिटी. मग इक्वेशन काय येणार, पाय इज इक्वल टू MRT. कॅपिटल M म्हणजे काय आलं इथं मोलॅरिटी. आता इथं आपण हे जे सोल्यूट आहे हे सोल्यूट आपण ग्रॅम मध्ये घेतलेले, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हटलेले किंवा या ठिकाणी कॅपिटल M आलेले. तर हे कॅपिटल M म्हणजे याचा अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोलॅरिटी म्हणलेली, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ही मोलॅरिटी मध्ये घ्यायची. पण याच्या आधी आपण बॉइलिंग पॉइंट मध्ये जे सांगितलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज टेकन ॲज ए मोलॅलिटी, आपण त्यावेळेला स्मॉल m घेतलेलं होतं, मोलॅलिटी मध्ये घेतलेलं होतं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. इथं घेताना कशामध्ये घ्यायचंय मोलॅरिटी मध्ये. मग असं का, तर ऑस्मोटिक प्रेशर इज एक्सप्रेस्ड ॲट ए डिफरंट टेम्परेचर. ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ते मुळात या डिफरंट म्हणजे स्पेसिफिक टेम्परेचर, ठराविक टेम्परेचरला ठराविक ऑस्मोटिक प्रेशर असतं, म्हणजे ते मेजर करतानाच ते टेम्परेचर जे असतं ते स्पेसिफिक असतं. आणि म्हणून ऑस्मोटिक प्रेशर ज्या वेळेला आपण मोजत असतो त्यावेळेला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते कशामध्ये घ्यायचंय, मोलॅरिटीमध्ये घ्यायचंय. आणि पाय इज इक्वल टू, इक्वेशन काय आलं आपलं कॅपिटल MRT. M म्हणजे काय, तर मोलॅरिटी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोलॅरिटी. पॉइंट आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. आता आपण आत्ताच एक इक्वेशन काय पाहिलेलं होतं, पाय इज इक्वल टू N2 अपॉन पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू RT. थोडक्यात या ठिकाणी N2RT डिवायडेड बाय V आपण असं पाहिलेलं होतं. आता या ठिकाणी N2 म्हणजे काय, तर N2 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2. म्हणजेच काय, तर या ठिकाणी W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट विथ मोलार मास M2 आणि म्हणून या ठिकाणी पाय इज इक्वल टू काय येणार, जर का आपण ही व्हॅल्यू घातली तर W2RT डिवायडेड बाय M2 इंटू V. आता आपल्याला जर का M2 काढायचं असेल तर काय येणार, M2 इज इक्वल टू W2RT डिवायडेड बाय पाय इंटू V. म्हणजे जर का आपल्याला मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर म्हटलेले, जर का आपल्याला एखाद्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर माहिती असेल म्हणजेच पायची किंमत माहिती असेल तर आपल्याला त्या सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करता येतं. इथं W2
आर टी ह्याचे पण व्हॅल्यू W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट आहे, मास ऑफ सोल्यूट, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम इन लिटर. या पद्धतीने या इक्वेशन वरून आपल्याला काय काढता येतं, मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करता येतं.